नमस्कार, मी निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी खीरपुरी बनवतो. तर चला बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी कुकरमध्ये पाणी घातलं आहे. यामध्ये आपण रताळे घालू. कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिटी काढायची आहे. त्यानंतर इथे मी रताळ्यावरचे साल काढून घेतले आहेत. व्हिडिओ खूप मोठी होत होती, त्यामुळे मी रताळ्यावरची साल काढलेली व्हिडिओ दाखवण्यात आलं नाही. यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि रताळे घालून यामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही रताळे मॅश करून सुद्धा घेऊ शकता, पण मी तुपामध्येच डायरेक्ट मॅश करणार आहे. तर इथे मी 2 मिनिट रताळे तुपामध्ये मस्त असे परतून घेतले आहे. यामध्ये आपल्याला 1 ग्लास दूध घालायचं आहे. रताळे आणि दूध व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर घाला. त्यानंतर यामध्ये आपल्याला काजू बदामाचे काप घालायचे आहेत. बरेच जण उपवासाला काजू बदामाचे काप खात नाहीत. आमच्या इकडे चालतं, त्यामुळे मी घातलं. व्यवस्थित अशी साखर आणि काजू बदामाचे काप आपण मिक्स करून घेऊ. बघा मस्त अशी खीर तयार आहे. आता आपण पुरी बनवायला घेऊया. तर इथे मी त्याच रताळ्यामधले 4 ते 5 रताळे ठेवले होते, कारण आपण पुरी रताळ्यापासून बनवणार आहोत. तुम्ही रताळ्याऐवजी आलू सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी रताळे हाताने मॅश करून घेतले आहे. त्यानंतर यामध्ये 1.5 चमचा मी वाटलेल्या मिरचीचा ठेचा घातला आहे. मला तिखट जास्त आवडतं, त्यामुळे मी जास्तीचा ठेचा वापरला आहे. त्यानंतर यामध्ये भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घातलं आहे 1 चमचा आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि अर्धी वाटी मी इथे भगरीचं पीठ घातलं आहे. बऱ्याच ठिकाणी याला वरई सुद्धा म्हणतात. तर भगर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी वाटून घेतली होती आणि चाळणीने चाळून घेतली होती. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मला पाणी टाकून मळून घ्यायची गरज पडली नाही. तुम्हाला वाटलंच तर थोडं पाणी टाकून याला मळून घ्या, कारण रताळ्यामध्ये थोडं पाणी असं राहिलेलं होतं. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन उपवासाच्या रेसिपी बघायला मिळतील. तर बघा अशा पद्धतीने मी इथे मळून घेतला आहे. आता आपण पुरी बनवायला सुरुवात करूया. तर कोलपाटावर मी कॅरी बॅग घेतली आहे आणि कॅरी बॅगला थोडं तेल असं लावून घेतलं आहे आणि मस्त अशी आपल्याला पुरी यावरती थापून घ्यायची आहे. कॅरी बॅगवरती बघा मस्त अशी मी पुरी थापून घेतली आहे. तेल पण मस्त असं गरम झालं आहे. यामध्ये आपण पुरी टाकून घेऊया आणि दोन्ही बाजूनी आपल्याला पुरी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे. पलटून घेऊ. बघा एक साईडचा कलर असा लालसर झाला आहे. बघा मस्त अशी पुरी तळली काढून घेऊ. तुम्ही पण या पद्धतीने एकदा खीरपुरी या उपवासाला नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा. हर हर महादेव.